महाराष्ट्रातील 25 मोठ्या बातम्या. आजपासून या गोष्टी होणार महाग. शेतकऱ्यांसाठी 2 अतिशय आनंदाच्या बातम्या, तर लाडक्या बहिणींसाठी 5 ते 6 मोठ्या आनंदाच्या बातम्या. घरात मुलगी असेल तर एक मोठी स्कीम जिच्या मार्फत 15 लाख रुपये मिळतील. तर आधार आणि पॅन कार्डच्या संदर्भात देखील काही बदल सुरू झालेले आहेत. त्यामुळे तुमच्याकडे आधार किंवा पॅन असेल तर नक्की तुम्ही ही माहिती जाणून घ्या. ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी यामध्ये असणार आहे. तर तब्बल 5 ते 10 जिल्ह्यांना चक्रीवादळाचा अलर्ट देखील देण्यात आलेला आहे. येणाऱ्या 4 ते 5 दिवसात जे हवामान असेल त्याविषयी जबरदस्त अलर्ट देण्यात आलेला आहे. संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण घेणार आहोत की कोणत्या त्या मुख्य 25 बातम्या आहेत. सगळ्यात पहिली बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भात. लाडकी बहिणींना खुशखबर. लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी. सरकार लवकरच घेणार महत्त्वाचा निर्णय. लाखो महिला ठरणार लाभार्थी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे 31 ऑगस्ट पर्यंत त्याची मुदत ठेवण्यात आली होती आणि ही मुदत आता 1 महिन्याने वाढवण्यासाठी हालचाली मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत आणि आतापर्यंत 2,40,00,000 अर्ज करण्यात आले असून आता महिला यामुळे जबरदस्त रीतीने खुश झालेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची अपडेट पुढची यामध्ये येणार आहेत की सरकार अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. लाखो महिलांना यामध्ये फायदा होईल. तो फायदा म्हणजेच नागपूरच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी देखील यावर चर्चा केली. स्पष्ट केलंय की ये तो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. म्हणजेच ही जी रक्कम आहे महिन्याला 1,500 ही नक्की वाढणार आहे अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे. जसं जसं राज्याची स्थिती सुधारेल तशी तशी ही रक्कम 2,000, 2,500 किंवा महिन्याला 3,000 त्या ठिकाणी होऊ शकते. तिसरी महत्वाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी. 3रा टप्पा सुरू होणार. 3ऱ्या टप्प्यात कोणाला किती पैसे मिळणार? ज्या पात्र महिला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये ज्यांना मिळाले आहेत त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात फक्त 1,500 रुपये मिळतील. तर काही महिलांना जर पैसे अजूनही 1 रुपया मिळाले नसेल तर त्यांना जुलै आणि ऑगस्ट सप्टेंबर तिन्हीचे मिळून 4,500 रुपये मिळणार आहे. यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधीचा 4था हप्ता कधी मिळणार याविषयी देखील एक बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4था हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांचा पीएम किसान योजनेचा लाभ मिळतोय अशा सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ मिळत आहे. याचा GRI आलेला आहे आणि याचे पैसे देखील त्या ठिकाणी सोडण्यात आले आहे. मिळतील आता 7,24,000 रुपये. पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना. जबरदस्त बातमी समोर येत आहे. पोस्ट ऑफिसची नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ही योजना एक छोटी बचत योजना आहे ज्या अंतर्गत तुम्ही पैसे 5 वर्षासाठी जमा करू शकता. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट ऑफिसने ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ज्यामध्ये 7.7% इतकं व्याजदर मिळतं आणि यामध्ये आयकराची देखील सूट आहे. घरात भाडेकरू ठेवत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी. आता भाडेकरूकडून घेणाऱ्या भाड्यावर देखील तुम्हाला कर भरावा लागणार, टॅक्स भरावा लागणार. पूर्वी जे हे होतं की घरमालकाला जे पैसे भाड्याच्या माध्यमातून यायचे तर त्याला कर्ज त्यावर आता तुम्हाला कर भरावा लागणार. यासंबंधी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मागच्या अर्थसंकल्पात काही नियम बदलले आहेत. त्यामुळे आता घरमालकांना भाड्यातून मिळणारे उत्पन्न हे त्या ठिकाणी कराच्या अंतर्गत येणार आहे. पुढची बातमी अतिशय महत्वाची. जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड धारकांसाठी अतिशय जबरदस्त चेतावणी आहे. पण तत्पूर्वी आधार कार्डच्या रिलेटेड एक अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे की 1 ऑक्टोबर पासून हा नियम लागू होणार. आधार कार्डच्या संदर्भात 1 ऑक्टोबर पासून हा नियम लागू होतोय. केंद्र सरकारचा निर्णय झालाय. म्हणजेच जर तुम्ही आयकर विवरण दाखल करताय म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न ITR भरताय तर तसेच पॅन कार्ड काढण्यासाठी जर तुम्ही अर्ज करताय तर त्या अर्जामध्ये आधार कार्ड नंबर किंवा आधारच्या अर्जाचा नोंदणी नंबर हे पूर्वी हे असायचा. पण आता फक्त आधार कार्ड नंबरच तिथे लागणार आहे. आधार कार्डच्या नोंदणीचा नंबर तिथे त्या ठिकाणी घेतला जाणार नाही. कारण काय होतंय, आधार कार्डच्या नोंदणी क्रमांकामुळे मल्टिपल पॅन तयार होऊ शकतात. एकाच व्यक्तीचे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड तयार होऊ शकतात. अतिशय मोठी बातमी. सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी मोठा दणका. गॅस सिलेंडर महागला. व्यावसायिक गॅस सिलेंडर म्हणजेच 19 किलोचा जो गॅस सिलेंडर आहे तर तो गॅस सिलेंडर 39 रुपयाने महागला असून त्याची मुंबईमध्ये असणारी किंमत पूर्वीची 1,605 रुपये होती जी आता 1,644 रुपये झाली. पण घरगुती गॅस जे आहेत सिलेंडर तर त्यामध्ये कुठलाही चेंज झालेला नाही. या व्यतिरिक्त 2 ते 3 वस्तू अजून देखील महागल्या आहेत. पण तत्पूर्वी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने जबरदस्त पावले उचललेले आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाय केलेला आहे. जबरदस्त बातमी आहे. लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलले आहेत.
महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपायांची अंमलबजावणी केली जात आहे. राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालय, पोलीस अधीक्षक स्तरावर महिला सहाय्य कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सर्व पोलीस ठाणे स्तरावर महिला पोलीस कक्षही स्थापन करण्यात आलेले आहेत. याशिवाय महिला सुरक्षा समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. हेल्पलाईन, स्पेशल हेल्पलाईन जारी करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 100 नंबर, 103 आणि 1091 क्रमांक जे आहेत तर त्यावर महिलांना तातडीची हेल्प आहे. पुणे पोलिसांनी एक जबरदस्त त्या ठिकाणी उपक्रम राबवला आहे, ज्या माध्यमातून महिलांची छेड काढणाऱ्या रोड रोमियांना चांगलीच चाप बसणार आहे. तरुणींची छेड काढल्यास फोटो थेट होर्डिंगवर भर चौकात जी गणेश उत्सवात महिला तसेच तरुणीची छेड काढतील त्यांना त्यांचे जे फोटो आहेत, त्यांची नाव आहे तर ती होर्डिंग भर चौकात झळकावण्याचा त्या ठिकाणी पोलिसांनी मार्ग शोधला आहे. याची माहिती आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकत्याच सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. याबरोबर 2 ते 3 गोष्टी महाग होतील, पण राज्यात डेंग्यू मलेरियाला घेरलं. डेंग्यू मलेरियाचे तर सगळ्यात जास्त बळी त्या ठिकाणी होत आहे. राज्यात मलेरियाच्या तुलनेत डेंग्यूचे रुग्ण कमी असले तरी डेंग्यूने सर्वाधिक बळी घेतलेत. रायगड जिल्ह्यात 4, नाशिक जिल्ह्यात छत्रपती तसेच मनपा 2 बळी, याशिवाय कोल्हापूर, मुंबई, पालघर, ठाणे अशा ठिकाणी जबरदस्त रीतीने याचे बळी गेलेले आहेत. त्यामुळे सावध राहा. पुढची बातमी हवामानासंदर्भात. मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता. मराठवाडा, विदर्भाच्या अनेक भागात रविवारी जोरदार तर कोकण, मध्य महाराष्ट्रात काही भागात दमदार पाऊस पडला. राज्यात आगामी 4 दिवस काही भागात येलो अलर्ट आहे. मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर संपूर्ण विदर्भात मान्सून सक्रिय राहणार आहे. या 2 ते 3 वस्तूंचे भाव वाढले. सामान्यांच्या डोक्याला टेन्शन. कोथिंबिरीला मिळतोय उच्चांकी भाव. किरकोळ बाजारात एक गड्डी 60 ते 70, 80 रुपयापर्यंत विक्री. पालेभाज्यांचे दर वाढले. कोथिंबीर 60 ते 80 रुपये, पालक 60 ते 70 रुपये, तर मेथी 50 रुपये जुडी विकली जात आहे. पुणे विभागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पालेभाज्या खराब झाल्या आहेत आणि परराज्यातून देखील कोथिंबिरीची आवक सध्या बंद आहे. त्यामुळे लातूर भागातील कोथिंबिरीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जबरदस्त रीतीने याचे भाव वाढलेले आहेत. त्याचबरोबर सणावाराच्या दिवशी लागणारी नारळ तसेच खाद्यतेलांचे देखील भाव आता वाढणार आहे, कारण की तेलबियांचं नुकसान, त्याचबरोबर नारळाला वाढलेली मागणी, यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात याचे देखील भाव वाढू शकतात. तर असा त्या ठिकाणी हे देण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त हायकोर्टाचा एक निर्णय पती पत्नीच्या नातेविषयक असा दिलाय की पतीच्या परवानगीशिवाय गर्भपात करणे हे क्रूरच. कोर्ट म्हणाले या निर्णयात न्यायालयाच्या पलीकडे भाष्य त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे की विनासंमती, पतीची संमती न घेता गर्भपात करणं हे त्या ठिकाणी चुकीचं आहे, ज्यामुळे कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त केलं आहे. अशी त्या ठिकाणी पत्नीने नवऱ्याला विश्वासात न घेता न विचारता गर्भपात केल्यामुळे उच्च न्यायालयाने पत्नीची कृती चुकीची आहे असं म्हटलं, असं सांगितलेलं आहे. फोनपे वापरत असाल तर तुमच्यासाठी शेवटची खबर. एका फोनपे UPI वरून आता 5 जण पेमेंट करू शकतात. पूर्वी एका फोनपे मधून, एका नंबरवरून एकच जण पेमेंट करू शकत असायचा. आता एकाच UPI ID वरून 5 जण पेमेंट करू शकतात. आता ज्यांचं बँक खातं नाहीये त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची ही बातमी असणार आहे. एवढ्या महत्त्वाच्या बातम्या, अशाच बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.